राजराज रामचंद्र महाराज की जय. माझ्यानंतर म्हणायचं हरे राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. जय जयकार एकत्र गोपाल कृष्ण महाराज की जय. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा झेंडा उभा केला खरा, पण बराच मोठा कालखंड असा होता की जेव्हा सगळे या गोष्टीला पुंडावा म्हणायचे. हे शिवाजी राजाबरोबर काही मित्रांनी एकत्र केलेला पुंडावा बंड काय टिकणार आहे, किती टिकणार आहे. लोकांच्या मनामध्ये अनेक शंका होत्या, पण राजामध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे हे सर्व समाजाला एका प्रसंगामुळे कळलं, आणि तो म्हणजे प्रतापगडचा रणसंग्राम. राजांच्या पाशी जे मावळे आले होते त्यांना ते आधीच कळलं, पण सर्वसामान्य समाजाला जो संभ्रमित होता, राजाच्या हाताला हात लावावा का नाही, त्या संभ्रमित समाजाला चोख उत्तर मिळालं होतं, नाही रे बाबा नाही. 22,000ची गनिमाची फौज आणि स्वतःच्या हाती असणारी केवळ 7 ते 8,000 फौज, एवढ्याना हाताशी घेऊन राजा एवढी मोहीम फते करतो म्हणजे देवीचा त्याच्यावर वरदहस्त आहे. निश्चितपणे तो दैवी अवतार. आणि अर्थात हे लोकांच्या मनामध्ये जे आलंय ना, ते आणखीन प्रबळ करायचं काम त्या काळातले अनेक संत महंत करत होते. समर्थ रामदास स्वामी त्या काळात महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी कीर्तन करायचे, आणि कीर्तनामध्ये मुद्दाम तो उल्लेख करून सांगायचे, धर्मस्थापनेचे नर ते ते ईश्वरी अवतार. अरे का काळजी करता, यापूर्वी असे अनेक राजे झालेले आहेत, झाले, आत्ता सुद्धा आहेत, आणि पुढे सुद्धा असे राजे होणार. एका वाक्यात 3 काळ, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. झाले, आहेत, पुढे होणार, देणे ईश्वराचे. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख पडवा की बुडवावा, धर्मस्थापनेसाठी. माणसांच्या मनातल्या भावना संतांनी सांगितलं की आणखीन दृढ होतात. अरे संतपट म्हणतायत तो धर्मस्थापनेचा ईश्वरी अवतार. बस 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 बस, मनातली शंका संपली. पण प्रतापगडावरती अफजल खानाला संपवून प्रतापगडचं युद्ध कळणार नाही. ज्या दिवशी अफजल खानाला संपवला त्याच दिवशी सायंकाळी महाराज पुढच्या स्वारीवर निघाले. सेलिब्रेशनसाठी थांबायचं नाही. अफजल खान मेला अशी वार्ता कळल्यामुळे विजापूरच्या रस्त्यावरचे सगळेच जण जे घाबरलेले असतील त्या भीतीचा वेळच्या वेळी फायदा घेता आला पाहिजे. त्यामुळे मला कराड जर जिंकायचं असेल
तर कराडवर सैन्य कशाला पाठवू, फक्त बातमी पोचली की पुरे. आपल्या शिबंदीसह खान परास्त हो गए. आणि दुसरी बातमी आली, वो शिवाजी राजे यहाँ आ रहे हैं. सगळी माणसं उभी, आगतम सुस्वागत. कोण लढायला मारायला येत आहे? प्रतापगड कुठे? साताऱ्यापाशी. पहा, साताऱ्याच्याही अलीकडे वाईपाशी. तर महाराजांनी पुढच्या जवळजवळ 10 दिवसामध्ये साताऱ्यापासून कोल्हापूरपर्यंतचा सगळा पट्टा स्वराज्याला जोडून घेतला. अगदी पन्हाळा सुद्धा झटदिशी घेता आला, कारण या बातमीचा फायदा उठवता आला पाहिजे. आणि जेव्हा विजापुरात बातमी पोचली, 22,000 शिबंदी सकट अफझुल्ला संपला. बादशाही सत्तेच्या पायाखालची जमीनच हादरली. अरे, ही नवीन स्टाईल आली का काय लढाईची? आता आत्तापर्यंत पद्धत कशी होती? देवीवर घाव कोणी घातले? अफझल खानाला. मग कुणाला मारायचं? अफझल खानाला. बाकीच्यांनी काय वाईट केलंय बरं? जाऊ दे बरं त्यांना घरी. ही जी बैताड पद्धत पूर्वी पडली होती, ती सगळी पद्धत मारून काढून शिबंदीमध्ये होता तेवढा एकूण एक विजापूरच्या आदिलशहाचा सैनिक प्रतापगडच्या पायथ्याशी जेव्हा मारला, त्या दिवशी एकटा अफझल खान नव्हे, त्याच्याबरोबर 21,000 सैनिक मेले. एवढ्या प्रेतांचा खच, 15,000 18,000 एवढ्या लोकांच्या कत्तली फक्त बादशहाला जमतात. हिंदूंच्या ढोंगणात तो दम नाही. ही जी गुरमी चढली होती सगळ्यांना, आमच्यात लाखांना कत्तल करायचा दम आहे, आमच्या दयेवर जिवंतात हरामखोर. आणि ते जमतं हे दाखवायचंच असेल तर राजाने तलवार काढून खरंच 22,000 संपवून दाखवले. एवढी मोठी कत्तल मलाही येते. ये अपने स्टाइल से लड़ रहा है, ये ज्यादा धोका है. नेहमी मल्लाला आपला डाव टाकणारा मल्ल सापडला की भीती असते. माझाच डाव त्याला कळलाय, हा माझ्या पद्धतीनं लढायला लागलाय, मी बेचिराग करीन. मी बघणार नाही तुम्ही तिथे होतात का नाही. तुम्ही अफझल खानाच्या सैन्यामध्ये होतात ना, बस मरायच्या योग्यतेचे आहात. मग तुम्ही त्यातले ब्राह्मण आहात का, मराठी आहात का, माळी आहात का, साळी आहात का, कोळी आहात का, पठाण आहात का, इंग्रज आहात का, पोर्तुगीज आहात, माझा काही संबंध नाही त्याच्याशी. मी सगळ्यांना भस्म करीन. हिंदवी स्वराज्याच्या झेंड्याच्या विरोधात जो आला तो कलम करून मारला जाईल. जो झेंड्याच्या सेवेला आला तो आनंदाने सेवेकरी म्हणून स्वीकारला जाईल. आणि अफझुल्ल्याला ठार केल्यावर गाव विजापूर झालं बेजार. शहाला जडला घोर आजार. शिवाजी कसा हा आवरणार, म्हणून मग भरला पुन्हा दरबार. पुन्हा दरबार भरवावा लागला. क्या करे. आणि अशा वेळेला सिद्धी जौहर नावाचा सेनापती बोलवला गेला. हा मूळचा वंशानी आफ्रिकन. इकडं आल्यानंतर त्यांची हापसाण नावाची वेगळी वसाहत वसवलेली, त्यामुळं हापशी, पण आता धर्मांतरित झालेला विजापूरचा नोकर. साधारणतः हापशी लोकांच्या तब्येती म्हणजे खरंच एखाद्या डोंगराचा पहाड उभा राहावा असे बलदंडही होते आणि काळे कुळकुळीत
म्हणजे त्यांना चुकून आपलं अंग घासून गेलं तर पुढच्या रंगपंचमीपर्यंत तरी हा साजरा काही सरळ राहायचा. काळा ढोस म्हणजे कलर गया तो पैसा वापिस झाला. काय तुकतुकीत काळे होते सगळे. पण नुसतं ते नाही, केस एखाद्या वेळेला हिडिंबेच्या केसातली ऊ सापडेल, ह्याच्या केसातला कांगवा सुद्धा सापडणं अवघड. असे ते कोरडे 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 काळते केस. साधारणतः गांधील माशी चावल्यानंतर जसे जाड होतात तसे ओठ. आता ते त्यांची एकूणच प्रांतिक ठेवण आहे. आणि अशा भयानक विकट माणसाला समोर उभा केला आणि जर रेड्याला सोडला एखाद्या, मार धडक, ते रेडा बघायचा त्याच्याकडं. रेडा उलटा मागे येईल. असे 8,000 हापशी होते याच्या हाताखाली. 8,000 हापशांची सेना घेऊन विजापुरामध्ये आला. अख्खा काळा समुद्र विजापुरात होता त्या दिवशी. काही प्रखर माणसं ते 8 पराभूत होऊन आलेले, मार खाऊन आलेले काही त्यांच्या बरोबर. आणि आता सैन्य किती पाहिजे? सगळे मिळून एक 40,000 पर्यंत सैन्य द्या. अफजल खान 22,000 निघाला होता. आता सिद्धी जौहर 40,000 फौज घेऊन निघाला. पुन्हा एकदा स्वराज्याचं वाटोळं करण्यासाठी, स्वराज्याचं स्मशान करण्यासाठी. अर्थात कर्नाटकातनं येताना कोल्हापूर रस्त्यातच आहे. एक कोल्हापूर मार्गे येता येतं आणि एक सोलापूर मार्गे येता येतं. कर्नाटकात दोन्ही रस्ते उतरतात. सगळे सांगत होते, महाराज तुम्ही कोल्हापुरातनं निघा, स्वराज्याच्या आत जा, सुरक्षित राहा. पण महाराजांचं मत एकच होतं, मी जितका आत जाईन तितका हा लोंढा माझा पाठलाग करत आत येईल. यांना थांबवणं अवघड होऊन बसेल. आणि मग आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी, कामकऱ्यांनी रक्ताचा घाम करून जी शेती पेरली आहे, ज्या वसाहती उभ्या केल्या आहेत, त्याच्यावर अक्षरशः गाढवाचे काय, या रेड्यांचे नांगर फिरतील. प्रजेचं दुःख ते प्रजेला देऊन मी सुरक्षित राहावं, हे राज्य नको आपल्याला. उलट मी जिथे थांबेन तिथे शत्रू थांबलेला राहील, तर त्याला मला पकडायचं आहे. त्यामुळे मी पन्हाळ्यावरच थांबतो. आणि खरंच महाराजांचा कयास खरा ठरला. सिद्धी जौहर 40,000 फौज घेऊन आला, पण तो स्वराज्यात घुसलाच नाही. त्यांनी फक्त पन्हाळा किल्ल्यापुरता वेढा लावला. हे हवं होतं. मी अडकलो चालेल म्हणून म्हटलं, राम आणि रावण यांच्या व्याख्या काय? लोकांच्या सुखासाठी स्वतः दुःख घेईल तो राम. तुम्ही सगळे सुखात राहताय ना, मी वनवासात जायला तयार आहे. लोकांच्या सुखासाठी दुःख घेईल तो राम, आणि स्वतःच्या सुखासाठी सगळ्यांना दुःख देईल तो रावण. कारण सीता मी पळवली हा त्याचा व्यक्तिगत आनंद आहे. लंकेचा काय संबंध त्याच्याशी? बरं, हा मूर्खपणा केल्याबद्दल त्याची सख्खी पोरं मारली गेली. काही शत्रूचंच नुकसान झालं असं नाही, तुझं काही कमी नुकसान झालं. माझं पोर मारलं गेलं तरी चालेल, पण माझा आनंद महत्वाचा. माझी सख्खे भाऊ मारले गेले चालतील, माझा आनंद महत्वाचा. माझ्या आनंदासाठी दुसऱ्या कोणालाही दुःख द्यायला तयार आहे तो रावण आहे. आणि सगळे सुखात राहत असतील तर मी दुःख घ्यायला तयार आहे असं म्हणेल ते रामचंद्र. त्या रामांचे काय सद्गुण शिवाजी राजांच्या मध्ये दिसतात. महाराज राजे नाही गेले स्वराज्याच्या आतमध्ये, मी दुःख घ्यायला तयार आहे, लोकांना सुखात राहू दे. अरे सिद्धी फाजल आले, सिद्धी फाजल आले,
पडला अडकून वाघ दख्खनचा, गिरिदुर्ग तो पन्हाळा, गिरिदुर्ग तो पन्हाळा, ठरला आधार भूतलावरचा. राम 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 रघोतम राम 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 हरे हरे राम 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 सीतापते. सिद्धी भाजल आले पडला अडकून वाघ दख्खनचा. आणि तेव्हा पन्हाळ्यावर महाराजांना धीर देणारा एक प्रचंड बलदंड असा सरदार सेनापती होता बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभू देशपांडे मुद्दाम ऐका, आधी ते आदिलशहाच्याच सरदाराकडे नोकर होते. आधीची सरदारी तिकडं होती. बिभीषणासारखे तिकडून इकडं आले. आमच्याकडचे सगळे पागल बसलेच आहेत. बिभीषण तसा देशद्रोहीच होता. त्यांनी रावणाला सोडलं. अरे रावणाने असं काय पुण्य केलंय की त्याला धरून बसावं? भावाने काही वाटेल ते केलं तरी त्याला समर्थन करणं म्हणजे बंधुभाव नव्हे. आपला भाऊ कसा सुधारेल याची काळजी घेणं म्हणजे बंधुभाव. रामाच्या भीतीनं किमान ते येडं सुधारेल तरी. आणि द्रोह असला तर तो राष्ट्राशी नाही, भावाशी नाही, पशुतेशी द्रोह. नाही तर मला सांगा, तो मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करणारा दाऊद तो दुबईमध्ये आहे असं पत्ता लागला होता. भारतीय सेना दुबईत गेली तेव्हा दाऊदला शोधण्यासाठी दुबईच्या सैनिकांनी भारताला मदत केली. म्हणजे दुबईचे सैनिक बिभीषण, त्यांनी जर भारताला मदत केली तर ते दुबईशी फितूर झाले का? भारत दुबई जिंकण्यासाठी आलेला नाही. भारत एका आरोपीला शोधण्यासाठी आलेला आहे. म्हणून त्याला मदत करणं हा राष्ट्रद्रोह होत नाही. तसं राम लंका जिंकायला आलेले नाहीत. लंकेमधल्या एका आरोपीला शासन करण्यापुरतेच आलेले आहेत. म्हणून त्यांना मदत करणं हा राष्ट्रद्रोह होत नाही. त्यांच्याच नियमाप्रमाणे बोललं पाहिजे. आपली 32 जर वाजवली नाही तर 40 जायची नाही हो. आपली 32 वाजवत राहिली पाहिजे. ह्या बाजीप्रभूला शिवाजी महाराजांची माणसं जाऊन भेटली आणि सांगितलं, का मरतोस तिथं, ये शिवाजी राजाकडं. या ऐतिहासिक प्रसंगावर एक काव्य रचलंय. कोणी काव्य रचलंय? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काव्य रचलंय. आणि ते अशासाठी रचलं की तेव्हाच्या गणपती उत्सवात त्या कविता म्हणायचे लोक, मुलं म्हणायची. कशासाठी? की त्या गणपती उत्सवात समोर सगळे बसलेले होते ना, ते इंग्रजाची नोकरी करत होते, म्हणजे शत्रूची. म्हणजे ते सगळे बाजीप्रभू होते. मग कविता अशी ऐकवायची की शिवाजी म्हणतायत बाजीप्रभू कशाला शत्रूची नोकरी करतो? नाही नोकरी सोडता आली तर किमान स्वराज्याच्या लोकांना मदत तरी करा. असा टेबलाखालनं निरोप होता. आणि हा निरोप सांगण्यासाठी सावरकरांनी त्या कविता लिहिली आहे. याला आज बाजीप्रभूचा पोवाडा असंही म्हणतात. खरं आपण जो पोवाडा ऐकतो त्या वृत्तामध्ये हे नाही. पण शेवटी
वीर प्रसंग सांगणं हा जो पोवाड्याचा विषय असेल तर तो पोवाडाच. सावरकरांनी शब्द कसे रचले पहा. सर्वसामान्य समाजाच्या मनामधले सगळे संभ्रम दूर करायचा प्रयत्न केला. कसं असतं, लोकांचे संभ्रम प्रचंड आहेत. धर्माचा विजय होतो. मग म्हणजे ज्या अर्थी बादशहाचा विजय होतो त्या अर्थी बादशहा आपल्यापेक्षा धार्मिक असतो. कारण विजय कोणाचा होतो? धर्माचा. आणि आपल्याला पराभव जो मिळतो ना, नशिबातच असतं हो, आपल्या नशिबातच असतं. हे बरं आहे. एक पराभव आपल्या नशिबात असतो आणि विजय बादशहा आपल्यापेक्षा धार्मिक असतो. म्हणून सावरकरांनी हा संभ्रम दूर करण्यासाठी असं नाटक उभं केलं की शिवाजी राजाची माणसं बाजीप्रभूला सांगतायत. काय सांगतायत? बाजीप्रभू, आज सगळीकडं म्लेच्छांचं राज्य आहे. हा देवाचा दोष नाही आहे, दैवाचा दोष नाही आहे, नशिबाचा दोष नाही आहे. आम्ही देशद्रोह करायला तयार आहोत, त्या जीवावर ते विजयी आहेत. याच्यात देवाचा सहभाग नाही, आमचा सहभाग आहे. आमच्यामुळे ते विजयी आहेत, देवामुळे नाही, दैवामुळे नाही आणि नशिबामुळे तर नाहीच नाही. अरे बाजीराया म्लेच्छ सबळ हा दोषन काळाचा. बाजीराया म्लेच्छ सबळ हा दोषन काळाचा. ना देवाचा ना दैवाचा किंवा नशिबाचा. अरे ना देवाचा ना दैवाचा किंवा कोणाचा दोष नाही. मग कोणाचा? देशद्रोही चांडाळांचा भरला बाजार. अन गुलामगिरी जे देती त्यांना निष्ठा विकणार. आम्हीच ना स्वातंत्र्य चिरियले या पोटासाठी. आणि आम्हीच नारे भूमातेच्या नखा तिथले कंठी. हो सावध बाजीराया, हा हो सावध बाजीराया. दासी काकाया झिजविषी वाया. तुझ भगवान श्री शिवराजा स्वातंत्र्य प्राप्तीच्या काजा. बोलावी तिकडे जा. अरे देशभक्तीची सुधा पिऊन घे प्रायश्चित्ताला. देशभक्तीची सुधा पिऊन घे प्रायश्चित्ताला. अनुचला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला. चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला. चला घालू स्वातंत्र्य. काय शब्दाची मजा आहे. शिवदूताचे बोल ऐकुनी, शिवदूताचे बोल ऐकुनी बाजी मनी वदला. ते ऐकल्यावर बाजी प्रभू काय विचार करतात? अरे काळ सर्प मी कसा उराशी मित्र म्हणून धरला. मी त्या काळ सर्पाला मित्र मानतो. घरात शिरला चोर तयाला मानियाला राजा. आणि बंड बोललो शिवरायाच्या परमपूज्य काजा. माता माझी भ्रष्टविली मी राजनिष्ठ त्यासी.
या पाप्याने युद्ध मांडले देश रक्षकासी. देशभूमीच्या कसायास का इमान मी दावू, मनामध्ये द्वंद्व आलं. माझ्या देशभूमीला त्रास देणाऱ्या माणसाला क्या मी माझं इमान का देऊ. देशभूमीच्या कसायास का इमान मी दावू. दुसरं मन सांगतं का म्हणजे अरे भाकरी देतो म्हणून तर याच्या चाकरीत राहू. तो भाकरी देतो म्हणून त्याच्या नोकरीत राहावं लागतं. आणि मग शिवाजी महाराजांचे शब्द, कवणाची भाकरी बंधू हो, चाकरी कवणाची. भाकरी जो देतो त्याची सेवा करतात ना. मग हा काय भाकरी देतो. भाकरी दे भूमाता आणि चाकरी तिच्या घातकाची. भाकरी घातक नाही देत आहे, ती भूमाता देतीये. तू शेताचा मालक होतास, त्याने मालकी घेतली आणि तुला नोकर केलाय. आणि मग मात्र राख उडाली प्रदीप्त बाजी वैश्वानर ठेला. चला घाल स्वातंत्र्य संगरी रिपूवरी गाला. बाजी प्रभू वयाने महाराजांपेक्षा थोडे वरती होते, पण बाजी प्रभू त्यांच्याबरोबर त्यांचा धाकटा भाऊ फुलाजी आणि त्याचबरोबर सगळी बांदल सेना. आता या सगळ्यांनी राजांचं राज्य मान्य केलं नव्हे. इतकं प्रेम, त्या प्रेमाची पराकाष्ठा काय होती तीच तर ऐकायची आहे. सिद्धी जौहरचा वेढा पडला. 4 महिने झाले वेढ्याचं तूसही हालत नाही. काय करावं. वेढ्यातून सोडवण्यासाठी नेताजी पालकर सैन्य घेऊन आले, पण सिद्धी जौहरनी परस्पर नेताजींचा पराभव केला. नेताजी किल्ल्यापर्यंत पोचूच शकले नाहीत. हा कायमचा अडकवतो का काय आपल्याला आता. 4 महिने झाले तरी पाय मागे घेईना वैरी. कैसी युक्ती करावी उरी चिंता लागली अखंड. काय करावं. एक मार्ग आहे राजे. जर पन्हाळ्यातनं खाली उतरता आलं तर हेतून 20 कोसावर फक्त विशाळगड आहे. विशाळगडच्या एका बाजूनं वेढा पडलाय, मागची बाजू रिकामी आहे. तुम्ही विशाळगडला पोचलात तर विशाळगडचे सैनिक शत्रूला थोपवतील. मागल्या रस्त्यानं तुम्ही स्वराज्याकडे जा. का. कारण राजे एका संकटावर थांबलेलं नाही काम. औरंगजेब बादशहानं आपला मामा पाठवलाय. मामाचं नाव शास्ता खान. आणि शास्ता खानाकडं 60,000ची फौज आहे. याचे 40 आणि याचे 60. आपली 100च भरायची. 60 आणि 40 एकत्र केले की एकाच वेळेला दोघाशी लढता यायचं नाही. सिद्धी जौहरला आम्ही निपटतो. तुम्ही शास्ता खानासाठी पलीकडे गेलं पाहिजे. कंचा तरी रस्ता काढू खाली उतरायचं, विशाळगड गाठायचा. एक अत्यंत अभ्यासू मुलगा मला भेटला आणि तो म्हणाला, अफळे तुम्हाला माहिती आहे का. पण तू सांग म्हणजे कळेल ना. मी अडाणीच माणूस आहे बाबा. अहो पन्हाळा ते विशाळगड या मेन रस्त्यावरती घोडखिंड नाहीच आहे. हे काय नमस्कार का करताय. नाही, तुझ्या बुद्धीला नमस्कार आहे. महाराज पन्हाळ्यातून पळून चाललेत, ते हायवेनं जातील ही जी काही तुझी कल्पना आहे. मेन हायवेवर घोडखिंड लागणारच नाही. गजापूर लागत नाही. आपण पळताना माणूस हायवेने पळतो का. तो वाकडाच रस्ता करून पळणार ना. तुझी ही जी काही बुद्धिमत्ता आहे
सलाम करावी अशी आहे. अरे जरा तरी डोकं चालवत जा की रे कुठनं तरी. मार्ग आखताना सुद्धा असे आखावे लागतात की ज्याच्यातून आपल्याला जाण्याची सवय आहे पण शत्रू येऊ शकणार नाही. असे साधारणतः दुर्गम मार्ग शोधायचे. ही राजांची पहिल्यापासून रणनीती आहे. गुळगुळीत सिमेंटच्या रस्त्यावरून ते पडून कशाला जायला येतील मला सांग रे. गडबड अशी आहे महाराज. क्या करे क्या करे. एक रस्ता आहे. काय? आपण तह करायला तयार आहोत अशी अफवा सैन्यात उठवा. परिणाम काय होईल? आदिलशहाचं सैन्य आपोआप ढिलं पडेल. आता कशाला पाऱ्याला उभं राहायचं? तहच होणार आहे. तह झाला की शिवाजीराजे आपल्यालाच मिळणार आहेत. मिळाले की आपल्याला विजापूरला जायचं आहे. इथं कोणी टकटक करायला सांगितलंय? संदेशे आते. सगळे सैनिकच आहेत ना बिचारे. त्याने घरची आठवण येते. कशाला हित मारायचं? चला. पण ही बातमी पसरण्यासाठी पन्हाळ्याचा दरवाजा कर 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 उघडला. सिद्धीनं तोफा लावल्या. माणूस बाहेर आला की उडा दो. सिद्धी मसूद नावाचा त्याचा मेहुणा तिथं होता. तो म्हणला जौहर ऐसे नहीं कर सकते. पांढरं निशाण घेऊन माणूस आलाय. पांढरं निशाण म्हणजे तह होणार आहे. उसको क्यों मार रहे हो? आने दो उसको. सगळं खालचं सैन्य बघतंय. पांढरा झेंडा घेऊन माणूस आला आणि तह करण्यासाठी पन्हाळ्याचे गड किल्ले कोट घेतलेले किल्लेदार. त्यांनी प्रस्ताव टाकला सिद्धी जौहर समोर की काही किल्ले देतो तुम्हाला, काही किल्ले राहू दे आम्हाला. तह करून टाकू, तुम्ही निघा. आम्हाला सगळे किल्ले पाहिजे. त्या गडकर्यांनी सांगितलं अरे अकलेच्या शहाण्या, सगळे किल्ले जर आत्ताच घेतले तर पुढचं प्रमोशन कशावर करणार? त्यामुळं आत्ता निम्म काम करावं. मिळेल ते प्रमोशन पाडून घ्यावं पत्रात, नंतर पुढचं काम करावं. हा, सगळे किल्ले आत्ताच घेतले तर उद्या तुला काम काय आहे? तुला कामच नाही तर मेडल कशाचं द्यायचं? जुन्या बाजारात आणून. तुला पराक्रमाला संधी आहे. बरं, तू 4 किल्ले घेऊन जरी गेला तरी आदिलशहा खुशच आहे ना. तुला कशाला डोक्याला तकतक करायची? हे कुछ नाही होगा. शिवाजी राजाला प्रत्यक्ष इथे येऊन माझ्याशी बोलावं लागेल. तेच म्हणतो, राजे येतील बोलते, पण काय ठरवायचं? 50-50. स्वराज्यातले काही किल्ले तुमचे, काही किल्ले आमचे. ठरलं, उद्या राजाला घेऊन येऊ राजाला. बस असा बेत त्याचा जेव्हा झाला, असा बेत त्याचा जेव्हा झाला, काय खासा बोलला राजाला, काय खासा बोलला राजाला. तुमचं भय पडलं आम्हाला, तुमचं भय पडलं आम्हाला. आम्ही देतो साऱ्या मुलखाला. हा किल्ला राहू द्या मला, हा किल्ला राहू द्या मला. जौहर मनी तोषला, मनी तोषला, मनी तोषला. किल्लाही पाहिजे आम्हाला, किल्लाही पाहिजे आम्हाला. मग त्र्यंबकराव काय म्हणतो? काही ते आज करा विचाराला, काही ते आज करा विचाराला. उद्या येतो पुन्हा भेटीला, उद्या येतो पुन्हा भेटीला. असं गोड गोड बोलून शत्रू फितवून किल्ल्यावर गेला जे, किल्ल्यावर गेला जे, किल्ल्यावर. सगळ्या छावणीत बातमी पसरली. माणूस येऊन भेटून गेला. उद्या शिवाजीराजे 2 दिवसात खाली उतरत आहेत. काहीही कष्ट न घेता अख्ख्या सैन्यात 31 डिसेंबर म्हणजे तह झाल्यानंतर ज्या बाटल्या काढायच्या होत्या
आता काय झाल्यातच जमाय सुरू. राजांनी दिवस निवडला, आषाढातली पौर्णिमा, ज्याला गुरु पौर्णिमा असं आपण म्हणतो. पौर्णिमा निवडण्याचं कारणच असं होतं की पूर्ण चंद्र मिळाला तर अंधाऱ्या रात्री चालताना प्रकाशाची थोडी मदत होईल. पण मुळात महिना आषाढाचा. दुर्दैवाने त्या दिवसाच्या सकाळपासून ढग इतके घनदाट झाले, काय लेकाचं विशाळगडला जाऊ देत नाही. पण त्र्यंबकराव जी 20 कोस विशाळगडला पोचायसाठी 2 ते 3 प्रहर तरी चालावं लागल जी. पण तेवढ्या वेळेस सिद्धी गप राहायला पाहिजे जी. मग सिद्धीशी बोलणी करण्यासाठी एक दुसरा शिवाजी पाहिजे. खरे शिवाजी राजे पहाऱ्यातनं सुटले की गजापूरच्या मार्गाने विशाळगडाकडे चालत राहतील. विशाळगडला ते पोचेपर्यंत इथं कोणीतरी जौहर बरोबर गप्पा मारत राहील. दुसरा शिवाजी राजा पाहिजे. कोणाला पाठवूया? आणि दरबारातले सगळे लोक एकमेकांकडे बघतायत. काय बघतायत? साधारण अंगकाठी आसपास पाहिजे ना. शिवाजी राजांच्या यांच्यासारखं कोण दिसतंय, यांच्यासारखं कोण दिसतंय, यांच्यासारखं कोण दिसतंय. आणि असं सगळं चाललं असताना टुन्न दिवशी उडी मारून तिथं आमचा शिवा काशीद आला. मुजरा केला. शिवा काशीद हा तलवार चालवायचाच, पण त्याचं खरं काम सन्माननीय होता तो. खरं सांगतो, जगातला सगळ्यात सन्माननीय माणूस नाहीच. पण पंतप्रधानाला सुद्धा तो सांगू शकतो, मान खाली करा. मी सांगेपर्यंत डोकं वर घ्यायचं नाही. कात्री घेऊन उभा असतोय. या कातर वेळी जो धावत आला. आता ते नातं बघा, रामाचं आणि नावाड्याचं. एक साधा सेवा करणारा, त्याला शिवाजी राजांना सल्ला द्यायला संकोच वाटत नाही. किती जवळचं नातं. आला उडी मारून, राजे मला पाठवा की. शिव्या, तुझं माझं नाव एक आहे, ह्यापेक्षा काही एक आहे काय? तुझ्याकडं बघून शिवाजी राजे आहेत असं कसं कळेल? तेव्हा त्यांनी काही युक्ती सुचवली. ये राजा, काय त्यातल्या कोणी खरा शिवाजी राजा बघितलाय का? हे डोक्यातच नाही आलं. हा जास्त करेक्ट आहे माणूस, राजकीय सल्लागार. ताडून केव्हा बघितलं जाईल? पहिला बघितला असेल तर मी ताडून बघीन. ह्यातल्या कोण्या बेनाने बघितलाय खरा शिवाजी? पालखीत बसून जे येईल ते शिवाजी राजाचं ह्याला. तू कशाला काळजी करतो? खरंच केल्या का? डोक्यात नाही आलं. बर चल, किमान कपडे तरी राजाचे करू. अंगरखा काय, सरवार काय, तो महाराजांचा जिरेटोप त्याच्या डोक्याला घातला, मोत्याचे कुंडलं घातली, ते महाराजांच्या गळ्यात कवड्याची माळ. हे तुळजा भवानीचा मी भूत्या या नात्याने सतत असे. ती कवड्याची माळ घातली आणि ती माळ घातल्याबरोबर शिवा काशीच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि राजा रडू लागला. राजा,
रडाय काय झालं? काय रे शिव्या, उद्या माझ्या ऐवजी तू मरणार म्हणून मी तुला नटवत बसलोय. किती दुर्दैवी हात आहेत आपले. तुझ्या कानात कुंडल घालायची, तुला माळा मोत्याच्या का? तर माझ्यासाठी उद्या तू मरणार म्हणून. आणि असं राजाच्या डोळ्यात पाणी आलेलं बघितल्याबरोबर शिवा काशीदनाशी राजाचे हात धरले आपल्या हातात. राजा, आता दिल छोटा करू नको, आता दिल छोटा करू नको. अरे येड्या, गेल्या माणसासाठी खोटं खोटं रडणारी लई बघितली, पण जित्या माणसासाठी खरं खरं रडणारा राजा पहिल्यांदा मिळाला आम्हाला, आमच्या महाराष्ट्राला, ज्याला माणसाची खरी कदर आहे, ज्याला माणसाची खरी जाण आहे. राजा, तुझ्या डोळ्यातल्या एकेका थेंबासाठी एक एकदा मरीन. रडू नको, रडू नको राजा. शिव्या, लेकाव चांगडी सोलून मारला जाशील रे. मेलं कोंबड हागीला कुठं घाबरतय. राजे, तुम्हाला ही युक्ती सांगण्यासाठी आलो, तेव्हा बायकोला सांगूनच आलो. आता काही भेटत नाही म्हणलं. बायकोने अडवलं नाही. कशाला अडवल, कशाला अडवल? माझी बायको आहे. बायको म्हणली, याच्यासारखी चांगली संधी नाही धनी. का? अशाच मेलो तर शिवा न्हावी म्हणून मरीन, आणि तसा मेलो तर शिवाजी राजा म्हणून मी मरीन. हा मला बहुमान मिळाला राजे, मला बहुमान मिळाला. अरे एवढा सन्मान काय कोण सोडतय भाई? 40,000 फौजेतनं निष्ठून जायचं. किती माणसं घेऊन? 600. फक्त 600 माणसं. बाकी जवळजवळ 2,000ची फौज गडावरच थांबा, कारण आम्ही गडातनं बाहेर पडलो की गडावरती हल्ला होईल. गड सांभाळायला 2-2,500 मनुष्य ठेवा. केवळ 600 माणसं घेऊन निघायचं आणि विशाळगड गाठायचा. म्हणून लक्षात घ्या, पन्हाळा उतरायलाच सुरुवात झाली ती रात्र पडायला लागल्यावर. आणि मग काय सांगता महाराज, एकमेकाला निरोप सांगायचे. त्याचा परवलीचा शब्द एकच, जगदंब जगदंब जगदंब. मग पुढच्याने उत्तर द्यायचं, जगदंब. रस्ता सरळ आहे, चला पुढं. मागच्याने विचारत राहायचं, जगदंब जगदंब. पुढच्याने उत्तर देत राहायचं. अशी 600 माणसं चालवायची आहेत महाराज. आणि जेव्हा निघायची वेळ आली तेव्हा नेमका रप 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 पाऊस. रस्ता निसरडा. वर महाराजांना पालखीत घेतलेलं. जर चढाव घालून गेलं तर चिखलातनं आवाज होणार, रपक रपक रपक. आवाज नाही व्हायला पाहिजे. चढाव काढून टाका. आता अनवाणी पायाने धावा. रस्त्यात किती उंचीचे काटे कोणाला माहीत, चिखलाने कितीचे खड्डे बुजलेले कोणाला माहीत. काय होईल ते जाईल ते महाराज. आजचा दिवस निर्वाणीचा हा. अरे 40,000 गोट, त्या गोटामधुनी जाणे 40,000 गोट,
त्या गोटामधुनी जाणी 40,000 गोट त्या गोटामधुनी जाणे ही गोष्ट नव्हे सामान्य तळहातावर शिर घेणे ही गोष्ट नव्हे सामान्य तळहातावर शिर घेणे शौर्याच्या शिखरावरती धैर्याचे चढले लेणे शौर्याच्या शिखरावरती धैर्याचे चढले त्या काळोख्या रात्रीत परवलीची खूण करीत त्या काळोख्या रात्रीत परवलीची खूण करीत शिवपतक निघे चौकीत प्रभू सन्निध होता बाजी पावन खिंडीचा गाजी प्रभू सन्निध होता बाजी पावन खिंडीचा गाजी प्रभू सन्निध होता बाजी पायथा गाठला जगदंब जगदंब अख्खा किल्ला उतरल्याने श्वास फुललेले लेका जोरात श्वास घेऊ नको ते पेताडं पडली ती ऐकतील या इकडच्या मॅटाला पहारेच कमी आहे 3-4 छावण्या दिसत्या चला 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 पायू चला लेकाव पायू चला पायू चला पायू चला जगदंब जगदंब जाता 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 कडकड 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 अचानक वीज कडाडली फेरीवरचा सैनिक त्यानं बघितलं ते एकटंच होतं घाबरलं तसा धावत सिद्धी जौहरकडे गेला हुजूर 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 लगता है शिवाजी राजा भाग चुका है अबे चुप वो कहां से भागेगा अरे परिंदा भी पर नहीं मार सकता हमारी सहमति के बिना और अभी शिवाजी यहां आने वाले हैं तह होने वाला है हुजूर मेरी सुनो राजा भाग चुका है वो कहां जाएगा मसूद राजा का पीछा करो सिद्धी मसूद 1000 फक्त माणूस घेऊन निघाला तो रस्त्यात एक पालखी आणि त्याच्यापाशी 100 माणसं फक्त एवढीच चालताना दिसली पाट 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 घेराव घातला हमारी फतेह हो गई आणि झाले सन्या काय वाजवतायत नगारे काय वाजवतायत शिंग काय वाजवते तुथऱ्या काय वाजवताय शिवाजी गिरफ्तार तो शिवा काशीत बसलेला बात करायचंय तू खरनाळा कुठे आहे जरा बघतो हा जरा काही पाठ नाही मला हा इकडे राजे क्या हो रहा है नाही कोणकोणचे किल्ले द्यायचे नाही आम्हाला सगळेच पाहिजेत आता सगळे जरी पाहिजे तरी शोधले पाहिजे का नाही याद्या करायच्या म्हणजे एकदा सगळे किल्ले कुठे बघू दे की बघा घायकुतीवर येते नुसतं माझा यांची मोजणी चालू इकडून काय तिकडून काय हितनं समजा 40,000 मधले 2,000 तुम्ही तिकडं पाठवले हे तर कमी नाही ना पडायचे अरे काय कसले डोकल्याचे हे तर कमी नाही ना पडायचे एकूण इकडं पाठवायला एवढे लागतील इकडं पाठवायला एवढे लागतील इथं मध्ये एक डोंगर आहे त्याच्यावरनं चढायचं असेल तर खेचरं आणली पाहिजेत आणि तोफा न्यायचे असतील तर बैल असली पाहिजेत आहेत का एवढे कसल्या चौकशा चालल्यात तोपर्यंत महाराजांची पालखी गजापूर खिंडीत आली आणि गजापूरच्या बाजूने जो टेहळणी करणारा घोडेस्वार तिथं सुद्धा दुर्दैवाने कडकड कडकड करत वीज लखाकली त्याने बघितला ते धावत आलं सिद्धीच्या छावणीपाशी थांबला उतरला जे धावत आला हुजूर शिवाजी भाग चुका है सिद्धीच्या वर उभा राहिला
पागल की औलाद, पहाऱ्यावर असताना पीत जाऊ नका. हो अभी शिवाजी तो यहां बैठा है, वो तू क्या बोल रहा है शिवाजी? त्या पहारेकऱ्याला कळलं ना, मी गजापूरमध्ये बघितलं ते खरं का हितलं खरं? खरंच चढली का काय पावसाळ्यात? हो नहीं नहीं, सिद्धि जौहर ये नहीं हो सकता, ये नहीं हो सकता. मतलब शिवाजी राजांच्या अंगावर काही खुणा आहेत. त्या खुणा अफजल खानाचा मुलगाच ओळखू शकतो, कारण तो प्रतापगडच्या युद्धात होता. फाजल खान, उसको बुलाना पडेगा. फाजल खानला बोलावलं. फाजल खानला उगाचच वाटलं की तह करायला मला बोलवलंय का काय सीतारामन बरोबर. ते नंतर कळलं त्याला फक्त पिक्चर आयडी पुरताच बोलवला होता. ते आला ना, क्या यही शिवाजी राजा है जी? वाटत लागली. जरा ठहरो. शिवाजी राजा की मस्तक पे एक तलवार के घाव का निशान है जो उस युद्ध में हुआ था. त्यांच्या डोक्यावर तलवार मारली गेली, त्याचं एक निशाण त्याच्या कपाळावर आहे. जेरेटोप निकाल आणि जेरेटोप हलवला, कपाळाची निशाणी नाही. शिवा काशीची कल्पना अशी झाली की बहुतेक गजापूर राजांनी ओलांडली. त्यामुळं आता गप्प बसण्यात काही गंमत नव्हती. सिद्धी जौहरनी जशी तलवार नरड्याला लावली, कोण आहे तू? आता ती वेळ काढायचं प्रकरण डोक्यातनं गेलं. तू उभाच राहिला. तुला कोण वाटतंय? तो असली शिवाजी नाही है. अरे तुझ्यासारख्या मच्छराच्या हाताला लागायला काय शिवाजी राजा येडा बेडा आहे काय? राजा केव्हाच पोचला तिकडं, तुझ्याशी गप्पा मारायला धाडला होता. मजा आली का नाही? मजा. जानते हो इसका अंजाम क्या होगा? अरे जा रे. आम्ही शिवाजीची माणसं लढाईवर जातानाच बायकोचं कुकू पुसून येतो. आलं तर लावू परत. तो काय आम्हाला दम देतो? सिद्धी जौहर इतका चिडला हा फक्त राजे पळाले म्हणून नव्हे, माझ्या पाऱ्यातनं आणि माझ्या समोर बसून एक माणूस शिवाजी राजा असल्याचं नाटक करून 3 तास मला पागल करतो. पण आपल्या फसवणुकीचा राग त्याच्यात जास्त होता. मी कणलो, मी ह्याच्याशी गप्पा मारतोय. कर्नाळा कुठे आहे, पन्हाळा कुठे आहे? हाच दिशेची तलवार पोटात घातली त्याच्या. उपसून काढायला सुद्धा थांबला नाही सिद्धी. तसाच सुटला बाहेर. मसूद, गजापुर की तरह पीछा करो, वहां भाग चुका है शिवाजी राजा, इसको पकड़ के ले आया. कच पोटामध्ये तलवार. त्या छावणीच्या खांबाला धरून शिवा काशीत खाली बसले. शेजारी त्र्यंबकराव उभा होता. ए त्र्यंबक, लवकर किल्ल्याकडे जा. आता बाहेर नगारे वाजतील. राजे गेले कळतील, पन्हाळ्यावर हल्ला होईल. तुम्ही गडावर तयार राहा. म्या काही येत नाही आता. कधी आज ना उद्या राजा तुला भेटला, त्याला फक्त माझा निरोप सांग. त्याला फक्त माझा निरोप सांग म्हणाव, राजे तुझा दोस्त, तुझा मित्र शिवा काशीद राजासारखा मेला. राजासारखा मेला. तुझ्या नावाला कमीपणा नाही येऊ दिला. घाबरल्याचा पाठीवर वार नाही घेतला. काय वार घ्यायचा तो वरावर घेऊन दाखवला. राजा, तुझ्या नुसत्या नावाची ही शक्ती आहे. राजे, शेवटचा मुजरा.
कधी सहलीला गेलात पन्हाळ्याला तर शोधा ती समाधी शिवा काशीची आहे पायथ्याला. काय एक एक जीवाभावाची माणसं मिळवली, त्याच्या मनात सुद्धा आलं नाही मी सुद्धा न्हावी काम करणारा, मला का करायचं हे मिलिटरीतली माणसं बघतील. तो स्वतः उत्तम योद्धा होताच, तलवारबाज होता, पण आत्ता त्याला काही योद्धा म्हणून बोलावला नव्हता. पण मी न्हावी असो, योद्धा असो, कोणी असो, बस राम माझा आहे आणि त्या रामासाठी काहीही करायला तयार. एका बाजूला शिवा काशीत बिचारा संपला, मसूदची 3000ची फौज अंगावर सुटली. नेहमी जे घोडदळ चालवतात त्यांना टापांच्या आवाजावरनं कळू शकतं संख्या किती येते आहे. साधारण 3-1000 माणसांचा जमाव येतोय. इथे मात्र बाजी प्रभू देशपांडे राजांच्या मागेच लागले. राजे सगळे इथे थांबलो तर सर्वनाश. गजापूरची खिंड अनायसे निमुळती आहे. एका वेळेला 4 माणसापलीकडे माणूस जातच नाही. खिंड आम्ही रोखून ठेवतो. आम्हास फक्त 300 माणूस पुरे. 300 विरुद्ध 3000 अशी जगाच्या पाठीवर कुठे मॅच बघितली होती. आम्हास 300 माणूस पुरे. उरलेला 200 घेऊन निघावे, कारण सूर्यराव सुर्वे नावाचा सरदार विशाळगडला वेढा घालून बसलाय. विशाळगडला वर निरोप दिलाच आहे, तुम्ही पायथ्याशी गेलात की किल्ल्यावरूनही फौज येणार आहे, दोघाच्या कात्रीत सूर्याला संपवा. तुम्ही विशाळगड गाठा. विशाळगडावर गेल्यावर पिछाडीच्या बाजूने उतरायचं आणि शास्ता खानाला शास्त करायची, ते काम तुमचं. पण तुम्ही विशाळगडावर पोचलात, आम्हाला कसं कळावं. तोफाचे 5 बार फक्त करा, 5 बार करा. तोवर शत्रूला जाऊ पण देत नाही आणि मरत पण नाही. याला म्हणतात शोले पिक्चर. आम्हाला वाटतं हे फक्त सिनेमातल्या लोकांनाच येतं का काय. तब तक मैं नहीं मरूंगा. अरे मरणावर सुद्धा स्वतःची सत्ता असलेले बाजी, त्यांचा व्यूह एकदा बघा कसा. राजे इतकंच म्हणाले, बाजी मी असताना तुला एकटा टाकून गेलो तर कसं लोक बोलतील. आणि बाजी एवढंच म्हणाले, आम्ही असताना तुम्हाला लढावं लागलं तर लोक आमच्या तोंडात शेण घालतील. तुम्ही निघा, तुम्ही निघा. बाजी आम्ही विशाळगडावर तुमची वाट पाहतो आहोत, लक्षात ठेवा. हर हर महादेव. भेटू विशाळगडावर, भेटू. मी जिथे उभा आहे तिथे खिंड आहे. याच्या पुढे रस्ता मोठा होत जातो. खिंडीकडे येताना निमुळता होतो. खिंडीतनं पलीकडे गेले की पुन्हा मोठा होतो थोडासा. म्हणून खिंडीच्या तोंडाशी थोडीशी वरची असा पहाड बघून तिथं बाजी थांबणार. कारण हितनं असा दाणपट्टा लांब केला की दाणपट्ट्याचं टोक तिकडच्या कड्याला, हिकडं दाणपट्टा केला की हिकडच्या कड्याला. हा सगळा इलाखा हितनं कोण जाऊ शकत नाही. आता मी हिथं उभा राहतो, पण संख्या 3000 आहे. माझ्या पुढं काही अंतर ठेवून 15-20, त्याच्या पुढं काही अंतर ठेवून 50-60, त्याच्या पुढं काही अंतर ठेवून अजून 60-70, अशा 3 फळ्या उभ्या करायच्या. पहिली अंगावर लाट आली, पहिले लढतील. संख्याच एवढी आहे की ते पुरणार नाही. 3000 विरुद्ध 100. या 100 डच्चू देऊन जे पुढे येतील पुढच्या 60 लढायचं. त्याला डच्चू देऊन जे पुढे येतील ते पुढच्या 20. तुम्हाला डच्चू देऊन जे येडं येईल इथं ते माझ्या दानपट्ट्याचं. आणि माझ्या शेजारी दोघांनी बसा, रे झांप्याओ काय करायचं जी, तुम्ही लढाई असं नाही, मग इथं बसून काय करायचं. भजन
अरे लेका, दोन्ही हातात दांडपट्टी आहेत. समजा शत्रूकडच्या सैनिकांनी एखादा बाण मारला आणि घोसला हित, काढू कसा? माझा एक हात चालू राहील, एक हात थांबला की बाण काढून टाकायचा, पड्डीशी पट्टी बांधायची, मला पट्टा चालू ठेवायचा आहे. लक्षात ठेव झॅम्पिया. अशी दोन माणसं हितो. अधिक काही राखीव राहिलेले झाडांवरती. सगळी एकदम लढाया येऊ नका, पहिलं झाडावर बसायचं, भाले घ्यायचे. पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमन बसतो ना, शिक्का घेऊन पत्र आलं की पत्रावरती फक्त पत्ता टाकायचा, जहन्नम, जाऊ द्या गाडी पुढं. दुसरा आला, काय नरक म्हणायचं असेल, रसातळ म्हणायचं असेल, तळातळ म्हणायचं, पाताळ म्हणायचं, धपाधप सगळे संपवायचे. जेवढे भाल्यानी संपतील तेवढे भाल्यानी. भाला उचकूनच कोणी खेचला खाली, मग तलवारी काढून उभं राहायचं. उगा आपलं हंतात्म्य वगैरे गाजवायला यायचं नाही. आपल्याला 100 मारल्याशिवाय मरायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि आता ते 3000ची फौज जेव्हा येताना दिसली, बेहाय दौडत धडाक 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 धडाक. बाजी म्हणली, आली रे आली, आली रे आली, आता माझी वेळ आली, आता आपली वेळ आली. अरे आले आले गनिम खंडित चौताळून आले, अरे आले आले गनिम खंडित चौताळून आले. अन झाले झाले सज्ज मराठी सरसावून भाले. हाजे जे हाजे जे हाजे. दीन दीन रण शब्द हर हर महादेव भिडला. दीन दीन रण शब्द हर हर महादेव भिडला. अन भिडला ओठी दंत मस्तकी खडग पक्षी भाला. हाजे जे हाजे. तो हर हर एकची झाला. तो हर हर एकची झाला. वदती रे चला मुलेंशहा आला. चला चढवा नेटाचा हल्ला. निकराचा चालू द्या हल्ला. जोराचा करूया हल्ला. अर मारित हाडीत हटवीत ब्लेंछा खिंड पार केला. अर मारित हाडीत हटवीत ब्लेंछा खिंड पार केला. अंचला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवली घाला. पहाटे 4ला युद्ध फुटलं. आलेली फौज जी होती ती ताजी तवानी होती, रात्री झोप काढून आलेली. बाजींच्या बरोबरची फौज होती ती पन्हाळा उतरताना दमलेली. असं असताना समजा ही 100 मारली तर पुढची येणारी 100 ताजी तवानी येणार. पण ही फौज आधीच्या 100शी मारामारी करून थकलेली राहणार. पहाटे 4-5ला युद्ध फुटलं. आता ब्रेकफास्ट टाइम नाही, लंच टाइम नाही, लंच एवढंच आहे आता आपलं. बरं, हे किती प्रकरण करायचं आहे माहीत नाही. जमेल तेवढ्या लोकांनी कचा 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 भाले मारून सैन्य मारायला सुरुवात केली. जमतील त्यांनी दगड मारून सैन्य मारायला सुरुवात केली. जमतील त्यांनी तलवारी चालून मारायला सुरुवात केली. आणि बाजीच्या टप्प्यात आला की असा दानपट्ट्याचा एक सटका मारला. समोरच्याची अक्षरशः कणस कापल्यासारखी टळकी कटा 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 उडायची. बोटची फौज झाली. इकडून दानपट्टा तिकडं. मागणं बाण मारले जायचे. हित बाण लागला, हित लागला, कधी हित छाटून गेला, कधी अंगात घुसला, कधी कमरेत घुसला. शेजारच्याने भसा 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 फक्त बाण ओढून काढायचे. रक्त जात आहे, तेवढी शक्ती क्षम नव्हती. पण थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही गड्या. राजाच्या तोफेचे बार होईपर्यंत थांबायचं नाही. पहाटे 4 ते दुपारी 2 अजून गजापूरची खिंड आपण पलीकडे जात नाही. मसूद सांगतो, क्या हो रहा है, हमारी फौज आगे क्यों नहीं जा रही है. पुढचा माणूस म्हणला, हमारी फौज
बहुत आगे जा रही है, ऐसी आगे नहीं जा रही है, ऐसी आगे जा रही। अरे कौन मार रहा है? दुर्बीण लावली तर अक्षरशः ती संपूर्ण बांदलांची सेना रक्तानी अंघोळ घातलेली असावी अशा लाल बुंद पळसाच्या झाडांसारखी दिसत होती. आणि त्याच्या मधला पहाड जो बाजी प्रभू, त्याच्या डोक्यावरती त्याच्या डोक्याचं रक्षण करणारी पगडी पण उडाली. कोणाच्या तरी फटक्यात तीच गेली. उघड्या डोक्याला कशाचाही मार लागतो महाराजा, तरी दांडपट्ट्याच्या जोरावर पठ्ठ्या एक माणूस पुढे जाऊ देत नाही. बंदूकवाला लगा, बंदूकवाला लगा, माचण केला, माचणावर बंदूकवाला चढवला. बंदूकवाल्याने नियम धरला, किसको मारना? अबे यही जो बीच में खड़ा है उसको खलास करो. आणि मग काय सांगता महाराज, थंड दिशी जो बार उडाला, अरे ती गोळी सुसू आली आहात्या काली, वर्मिती घुसली, वर्मिती घुसली, वर्मिती घुसली, वर्मिती घुसली. श्री बाजी विव्वळ पडला. छातीत गोळी लागल्याबरोबर अतिशयासाच आडवा झाला. मागच्या सैनिकांनी सांभाळला. श्री बाजी विव्वळ पडला, श्री बाजी विव्वळ पडला. वाट लागल्या बरोबर कोपरावरती असंच देह चोलून धरला. त्या मावळ्याला विचारलं, तोफेचे बार झाले का? नाही जी. अरे तोफेचे बार होत नाही तोवर बाजी प्रभू मरत नसतोय. उचला मला. ती गोळी सुसू आली आहात्या काली, वर्मिती घुसली. श्री बाजी विव्वळ पडला. मागुती काहीसा उठला. बेहोश वीर वर बदला, बेहोश वीर वर. काय म्हटला? तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला. अरे तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला. अंचला घाल स्वातंत्र्य संगती, रिपुबली घाला. तोफे आधी माणूस मरत नसतोय. छातीत गोळी असताना बाजी प्रभू लढतात. बघितल्यावर सगळ्या 300 बांदलांच्या अंगामधली ताकद शतपटीनं वाढली, सहस्रपटीनं वाढली. अरे वा रे वा. कचराला मराठी भाला, कचराला मराठी भाला, बाजी तो आला तोलुनी धरला. रणरंग पुन्हा ये साचा, रणरंग पुन्हा ये साचा. गरजती मराठी रिपुसा, ह्या सूड ब्रेच्छ मत्तासा. करमाळा रिपुष आतड्याच्या, लढा उठ्या त्यांच्या रक्ताच्या. त्याचा मस्तक चेंडू साचा, त्याचा मस्तक चेंडू साचा. अरे समर रंगनी चेंडू फळीचा डाव भरा आला. हे समर रंगनी चेंडू फळीचा डाव भरा आला. अंचला घाल स्वातंत्र्य संगती, रिपुवती घाला. जे जे 300 माणसं विरुद्ध 3000. ही झुंज 8-10 तास चालू राहिली महाराज. जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहावी अशी झुंज झाली. राजे विशाळगडाला पोचले. आता लढावं लागलंच पायथ्याशी. पायथ्याशी लढून राजे पोचले. घाईनं माणूस पाठवला. बाजी तिकडे वाट बघतोय. तोफखानेवाल्या पहिला बार उडव. आणि जेव्हा विशाळगडाकडं धाड 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 आवाज तोफेचा आला. हा 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 हा. तो पार धडा धड झाले. तो पार धडा धड झाले. तो पार धडा धड झाले. हास्यमुख केले, प्राण परतले. हा पहिला वार शिवाचा, हा दुसरा करतो व्याचा. हा तिसरा भवानीचा, हा चौथा महादेवाचा. अरे पार 5वा धडाडला. हर बोला जय झाला. अंचला घाल स्वातंत्र्य संगती, रिपुवरी घाला. जे जे बाजीने आपला देह असाच आडवा टाकला. राजे मुजरा, राजे मुजरा.
उरलेल्या लोकांनी बाजीना बाजूला खेचलं आणि आता सिद्धी मसूदचं घोडदळ शिल्लक राहिलेलं पुढं गेलं, विशाळगडाच्या पायथ्याशी गेलं आणि विशाळगडावर आता तोफखाना तयार होता. धडाधड तोफा अशा उडवल्या की अंगावरचं काहीच आता शिल्लक राहिलं नाही. आणि विशाळगडच्या पायथ्याशी मार 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 खाऊन सूर्यराव सुर्वेची, सिद्धी मसूदची, सगळ्या सेना पन्हाळ्यापाशी म्हणजे असे का झाले? नशीब समजा आलोय. अरे काय मारायची पद्धत झाली होय. लय मार खाल्ला येड्या, लय मार खाल्ला. आणि सिद्धी जौहरला निरोप पोचला. कोणाचा? आदिलशहाचा. आणि निरोप इतकाच पोचला, तुझ्या पहाऱ्यातनं शिवाजी गेला म्हणजे तू पैसे खाल्लेला गुन्हेगार, फितूर, हरामखोर आहेस. तोंड दाखवू नको. तुझ्याकडनं या मोहिमेची सूत्र आम्ही काढून घेतोय. तुझ्या कर्नूल नावाच्या किल्ल्याकडे असाच्या असा चालता हो, निकल जा यहां से. आणि तो सगळा हजारो लोकांचा जथा घेऊन मान खाली घालून सुंठी विना खोकला. पण विशाळगडावरती महाराज वाट पाहत होते. आणि जेव्हा बाजी प्रभूंची पालखी गडावर आणली, राजांनी अनेक बर्जरी वस्त्र अशी तयार ठेवली होती जखमा बांधायसाठी. बाजी आले म्हटल्याबरोबर सगळे जण बाजूला झाले, पालखी खाली ठेवली. अरे ते कापड आणल्या का? जखमेला बांधायचीत. पालखीचे भोई म्हणले, नका बांधू काही. का? बाजी राहिले नाहीत. पालखीवरचा शेला बाजूला केला तर अंगावर शेकडो घाव लागलेला तो देह, बाजीच्या मुठी अजूनही दानपट्ट्यात पिळलेल्या होत्या. तो दानपट्टा बाजूला करून हात मोकळा केला. त्या हातात आपला हात घातला. राजे इतकंच म्हटले, बाजी तुम्ही तुमचे 300 बांदल, तुमचे धाकटे भाऊ फुलाजी, अरे तुम्ही सगळे माझ्या जीवाभावाचे मैत्र. स्वराज्याच्या प्रवासातल्या अर्ध्या रस्त्यावर मला टाकून तुम्ही जाऊ लागला तर उद्या हिंदवी स्वराज्याचं सिंहासन झाल्यावर नाचायचं कुणी? आनंद करायचा कुणी? कुणासाठी करायचं सारा? काय रे बाजी केलास? एवढ्या घाईनं कशासाठी गेलास? आणि बाजी प्रभूला शब्द दिला, त्या 300 बांदलांना शब्द दिला, बाबा हो, तुम्ही ज्यासाठी मेलात, ज्या देशाचं स्वप्न बघत मेलात, ज्या पद्धतीचं राज्य महाराष्ट्रात असावं या स्वप्नासाठी मेलात, ते न्यायाचं, धर्माचं, प्रेमाचं, संतांचं राज्य हे तर उभं केल्याशिवाय शिवाजी राजा सुखाचा श्वास घेणार नाही. त्या सगळ्या हुतात्म्यांना दिलेला शब्द होता महाराजा. राजे इतकंच बोलून गेले, आत्तापर्यंत ती गजापूरची खिंड होती. 4 घोडी फक्त एकत्र जातील म्हणून ती घोडखिंड होती. पण आता माझ्या मावळ्यांच्या रक्तामुळे ती पावनखिंड झाली. त्याची माती कपाळाला लावली तरी आयुष्य पावन होऊन जाते महाराज, आयुष्य पावन होऊन जाते. महाराजांवर प्रेम करणारे हे सगळे निषादापासून नावाड्यापर्यंतचे लोक पाहिले आपण. या सगळ्यांच्या मधला सेतू राजे.
पण भीती अशी वाटेल, महाराज उद्या तुम्ही शंभूराजांचं चरित्र सुरू करणार म्हटल्यावर मग आता शिवाजीराजांचं चरित्र स्टॉप झालं काही तर स्टॉप कसं होईल? शंभूराजांच्या बालपणाच्या अनेक हालचाली या सगळ्या शिवाजीराजांच्याच सावलीमध्ये पहिल्यांदा झाल्या आहेत. तेव्हा शिवराज्याच्या कथेचा धागा संपत नाही, फक्त आता तो पुढं जाऊन पकडायचा शंभूराजांच्या बरोबरच्या प्रवासातल्या वाटचालीचा. आणि यासाठी म्हणून एकेका गुणाचं चिंतन करतोय. राजे सुद्धा केवढा मोठा सेतू. काशीचे पंडित गागा भट्ट, त्यांचं तप केवढं, मंत्रोच्चार कसे, 16 ओवळं किती कडक. पण महाराजांच्या एका हाताला असतात गागा भट्ट आणि दुसऱ्या बाजूला असतात शिवा काशीच रखे न्हावी सुद्धा. गागा भट्ट कधी म्हणत नाही तुम्ही न्हाव्याला हात लावला तर मी नाही येत तुमच्यापाशी, आणि न्हावी कधी म्हणत नाही तू बामणाबरोबर गेला तर येत नाही तुझ्याबरोबर. कधीच नाही, कधीच नाही. आपण सगळे आहोत ते हिंदवी स्वराज्याबरोबर, आपण सगळे आहोत ते महादेवाबरोबर, आपण सगळे आहोत ते रामाबरोबर, आपण सगळे आहोत ते संतांच्या बरोबर. बाकीच्या व्यक्तिशः माणसांची नाती थांबवली पाहिजेत ना महाराज. म्हणून आज संपवताना ही प्रार्थना करतो. बघा शक्य झालं तर जर रामचंद्राचं महात्म्य बाजूला करून ते महात्म्य सांगणारा माझा माणूस नाही म्हणून मी येत नाही, अशा विचाराने जर कोणी थांबलं असेल तर तुम्ही त्याचे सेतू व्हा. मी एक सामान्य गरीब नावाडी माणूस आहे. पूर्वजांनी दिली ती आपली कीर्तनाची नाव आम्ही वल्हवतो. ती माणसं मोठी असतील, त्या मोठ्या माणसांना आमच्यापाशी यायला संकोच वाटत असेल तर तुम्हारी दोस्ती की कसम तुम्ही त्यांना दोस्ती लावा आणि सांगा आपले बुवा फालतूच आहे हो, ते माहिती आहे मला सुद्धा, पण मेरे दोस्ती के खातर आतो जाओ. अरे रामनवमीचं नवरात्र आहे, रामाच्या तिथं रथाला लावलेलं गाढव जरी असलं तरी त्याला लोक हार घालतात. आपले बुवा काय टॉमॅटोसारखा दिसणारा जरा तरी या बारे त्याला हार घालू. पण अनेक न येणाऱ्या रामभक्तांच्या मनात जर कोणत्या वेगळ्या विचारांमुळे आपल्यापासून विभक्त राहायची इच्छा होत असेल तर तुमचं आमचं काम आहे आपण त्यांचे सेतू झाले पाहिजे. आपण सेतू घेऊन उभं करावं. तुम्हाला अनेकांना माहिती आहे, फक्त उल्लेख करतो आणि थांबतो. कोरोनाचा काळ सुरू झाला आणि अशा वेळेला सगळे घरात अडकले. आता काय करायचं? त्यांचं कीर्तनाशी नातं थांबतं का काय? मनात असं आलं कीर्तनं ऐकवणारं एक यूट्यूब चॅनेल काढूच, आणि म्हणून कीर्तन विश्व नावाचं चॅनेल लॉन्च केलं. अनेकांना असं वाटलं अफळेबुवांनी त्यांच्या मित्रांना घेऊन चॅनेल लॉन्च केलं म्हणजे नुसता अफळेबुवाच असणार. मला व्यक्तिशः मनाला ते भावलं नाही. आपण रामचंद्राचे सेवक, सगळ्यांचे सेतू आपल्याला तिथे उभे करायचे आहेत. आणि म्हणून त्या कीर्तन विश्वमध्ये कसा सेतू केला? आत्तापर्यंत वारकरी कीर्तनाच्या नामसप्ताहात नारदीय कीर्तन सहसाच नव्हतं. नारदीय कीर्तनाच्या व्यासपीठावर दासगणूचं कीर्तन ऐकायला मिळत नव्हतं. दासगणूंच्या फडामध्ये रामदासी कीर्तन ऐकायला मिळत नव्हतं. हर्ष्या गडबडच आहे की हे सगळंच वेगवेगळं झालं. तर मग कीर्तन ह्या एका छताखाली कधी यायचो आपण एकत्र? मग ठरवून टाकलं एकाच चॅनेलवर नारदीय कीर्तनाचे पण घ्यायचे, वारकरी कीर्तनाचेही कार्यक्रम करायचे, दासगणूंचेही करायचे, तुकडोजी महाराजांच्याही कीर्तन पद्धती घ्यायच्या, गाडगे बाबांची ही कीर्तन पद्धत घ्यायची, उत्तर हिंदुस्थानी ही कीर्तन पद्धत घ्यायची, दाक्षिणात्य पद्धतीच्या कीर्तनांना आता आमंत्रित केले तेवढ्यासाठी. सगळ्या कीर्तनाचा सेतू बांधला पाहिजे ना. आणि मोठी माणसं तयार असतात. बरं आपण उगाचच घाबरतो. आम्ही ते सुरू केल्यानंतर आमचे फायनान्सर घाबरले ना. ते म्हणले महाराज तुम्ही सज्जनगडावर जाणारे लोक आहेत, मग
आता तुम्ही समर्थ रामदास स्वामीचं कीर्तन करायला लागले, हो मग वारकरी कशी येतील इथं? मला कोणी सांगितलं ह्यांचं त्यांचं वैर आहे म्हणून? वैर कुठेच नाही. जरा थांबा, आपण चैतन्य महाराजांनाच विचारू. आणि म्हणून तो विषय घेऊन चैतन्य महाराज देगलूरकर, रामराव महाराज ढोक, आपले नामदेव महाराज, मोठी नावं संप्रदायातली, त्यांच्यापाशी गेलो. असा असा लोकांच्या डोक्यात केडा वळवळतोय की रामदासी कीर्तन झालं तर तिथं वारकरी लोक कीर्तन करतील का? आणि त्यांचं कीर्तन झाल्यानंतर दासगणूवाल्याचं कीर्तन होईल का? केडा वळवळतोय. फार साखर झाल्यामुळं जंत झालेत. ह्याच्यावर काय करायचं? अहो महाराज म्हणले, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. ही कीर्तनाची व्याख्या असताना कशाला त्रास करून घेता? आपले बुवा सगळ्यांची कीर्तनं लावा, आम्ही सगळी येतो. पांडुरंग हरी वासुदेव. अरे अरे बघा, फॅनचा फायदा होतो. असे फॅन्स पाहिजेत आपले. पांडुरंग हरी वासुदेव हरी. आणि मुद्दाम माझ्या चॅनेलवर आज रामदासी असू दे तो थांबणार तिथे, तो येऊ नाही देणार. त्या चॅनेलवरती रामदासी कीर्तन मकरंदबुवा सुमंतांचंही ऐकायला मिळतं, वारकरी कीर्तन चैतन्य महाराजांचंही ऐकायला मिळतं, दासगणू कीर्तन दासगणू महाराजांचे परमशिष्य असलेले नांदेडकर महाराज त्यांचं ऐकायला मिळतं, तुकडोजींचं कीर्तन ऐकायला मिळतं. तेव्हा आपण आपापल्या प्रयत्नाने, आता कितीही प्रयत्न करून नाहीच एकत्र येणार, त्यांना आपण काही बोलू शकत नाही, ती गॉन केस आहे. पण किमान जी केस आपल्या इथपर्यंत येऊ शकते त्याला मला जोडता आलं पाहिजे. बस ज्योत से ज्योत लगाते चलो, जीवन की नैया चलाते चलो. अशा रीतीनं अनेक पणत्या एकत्र होऊन आपोआप दिवाळी करता येते. सूर्याची वाट पाहावी लागत नाही. आज मला खूप आनंद ह्या गोष्टीचा झाला, कालही आणि आजही, की या गावाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर असे चांगले संस्कार करणारे शिक्षक, त्यांना पाठिंबा देणारे त्यांचे पालक, आणि त्यांचा आपण या ठिकाणी बोलवून जो सत्कार केला जातोय, या सत्काराला उत्स्फूर्त प्रतिसाद देणारे आपण सगळे. आता पहिलीतल्या मुलांनी या ठिकाणी येऊन गीतेतले श्लोक म्हणून दाखवले. साठी शांतीला आम्हाला येईना, ते पहिलीची पोरं करतायत, पण शिक्षक त्यांच्याकडनं करून घेतात, त्यांच्याकडनं रामायण करून घेतात, त्यांच्याकडनं आपल्या धर्माचे आचार, मातापित्यांचे नमस्कार करवून घेतात. लक्षात घ्या, संस्कारानेच मनुष्य रामपदाकडे वाटचाल करणार यात संशय नाही. या रामपदाकडे आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांची वाटचाल चालू आहे. आनंदाचा विषय आहे. जेव्हा ज्या ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल, काही विद्यार्थी तुम्हाला सांगतीलच, अरे संभाजी महाराजांचं चरित्र सांगणार आहेत महाराज, चल. मी छावा बघितलाय. मग त्याला सांगावं, बाळा सिनेमा बघून कुठं सगळं कळतं का? तू उद्या ऐकतं खरी आणि मग सांग, हे तू सिनेमात बघितलं होतं का? सिनेमा खूप कमी वेळामध्ये सगळं मांडायचं असल्यामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टी सुटून गेल्या आहेत. आहे तो चांगला झाला आहे, पण अनेक महत्त्वाच्या गोष्टी सुटल्या आहेत. त्या इतिहासातल्या त्याच महत्त्वाच्या गोष्टी, शिवशंभू हे नातं आणि शिवशंभू हा दीपस्तंभ आपल्यासमोर उभं करण्यासाठी त्या त्या प्रसंगांचं नीट दर्शन पुन्हा घेतलं पाहिजे. तोपर्यंत अशा कीर्तनाला थांबताना राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम ध्यावा. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. आरतीसाठी उभे राहूया सगळे.
आरती म्हणूया. हनुमंतांची आरती म्हणून झाली की आज विश्राम. उद्या पुन्हा 8:30ला आपण सगळे एकत्र जमत आहोत. हे सिद्धान देगा देवा जय देव जय देव जय जय हनुमंता सत्राणे कुट्टाण हुंकार गरडळ मळभू मंडळ आपण